जुन्नर गावभेट दौऱ्यादरम्यान पिंपळगाव सिद्धनाथ येथे भेट दिली। गावातील पदाधिकाऱ्यांनी फेटा बांधून औक्षण करून आत्मीयतेने स्वागत केले। बैलगाडीतून रॅली काढण्यात आली। जेसीबीतून दोन्ही बाजूला फुलांचा वर्षाव करण्यात आला। श्री समर्थ मंगल कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। गोळेगाव, अलदरे, पिंपळगाव, सिद्धनाथ, गोद्रे व कुमशेत आदी गावांचे शेतकरी बंधू ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। दादा, आपल्याला असा खासदार निवडून देण्याची गरज आहे जो आपले प्रश्न दिल्लीत मांडेल आणि दिल्लीतून निधी आणून आपल्या मतदारसंघाचा विकास करेल। या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने विकासाच्या गोष्टी करायला पाहिजे, पण टीका करण्यावर भर दिला जातोय। विद्यमान खासदार गल्ली फिरायचं नाही म्हणतात, पण ते विसरून जातात की गल्लीतील माणसं तुम्हाला दिल्लीत पाठवत असतात। जुन्नर तालुक्यातील विकास कामे फक्त कागदावर आहेत, मला ते प्रत्यक्षात उतरवायचे आहेत। पर्यटनासाठी जुन्नर तालुका सक्षम पर्याय आहे। पर्यटन म्हणून अनेक प्रकारे निधी आपण आपल्या तालुक्यात आणू शकतो। अतुल बेनके, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत आपण प्रचार दौरा सुरू केला, याचा अभिमान आहे। विद्यमान खासदार यांना जनतेबद्दल बिलकुल तळमळ नव्हती। जो माणूस निवडून देतो त्याला आपल्याबद्दल तळमळ असली पाहिजे। शाश्वतीने काम करणारा व्यक्ती पाहिजे। ते व्यक्ती आहे शिवाजीराव आढळराव पाटील। आता आपल्या तालुक्याला दादांची गरज आहे। धरणातील पाणी नदीला कमी पडू देणार नाही असा शब्द देतो। आशाताई बुचके, देशामध्ये मोदीजी आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली दादा आपल्या समोर आहे। मागच्या पंचवार्षिक मध्ये तुम्ही नटरंगला निवडून दिले होते। प्रत्येकाला ठाऊक आहे गल्लीत काम करणारा की दिल्लीत गरजणारा प्रतिनिधी महत्त्वाचा असतो। प्रत्येकाने पेटून उठा आणि दाखवून द्या। हे मतदारसंघ म्हणजे एक घर आहे आणि ते सांभाळणे हे शिवाजीराव दादाराव पाटील यांच्याशिवाय पर्याय नाही। संतोष खंडागळे, विद्यमान खासदारांना अशी गावे माहित आहे का? शिवाजीराव आढळराव पाटील यांना प्रत्येक वाडी वस्तीचा अभ्यास आहे आणि त्यांनी त्या गावांना मदतही केली आहे। अनेक प्रकल्प मार्गी लावलेत। डोंगरी विभाग असलेला हा मतदारसंघाचे अनेक प्रश्न मांडलेत। पाणी आणि विजेची कामं मार्गी लावलेत। शेतकऱ्यांच्या पोटचा तळमळीचा असणारा खासदार असणाऱ्या दादांना निवडून द्या। या प्रसंगी आमदार अतुल बेनके, माजी जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष पांडुरंग पवार, तालुका प्रमुख भाजपा संतोष नाना खैरे, पंचायत समिती सदस्य दिलीप गांजाळे, पिंपळगाव सरपंच विक्रम खंडागळे, उपसरपंच उज्ज्वलाताई खंडागळे, गोळेगाव सरपंच सुनीताताई मोदे, उपसरपंच हर्षल जाधव, कुमशेत सरपंच रविशेठ डोके, उपसरपंच निर्मलाताई डोके, अलदरे सरपंच सविताताई सर्जने, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। त्यांनी मदतीची भूमिका घेतली। आमचा खासदार म्हणतो हे काही गरीबाचं भेटणं, याच्या सुद्धा दुःखातले खासदारांचं काम नाही का? खासदारांचं काम फक्त दिल्लीच्या संसदेमध्ये भाषण करणे। सांगा बरं, या जनसामान्याची मदत तुम्हाला लागतात आणि जनसामान्यांच्या गोरगरिबांच्या सुखदुःखामध्ये तुम्हाला सहभागी व्हायला मिळालंय। कांदा प्रश्न झाला, आदरणीय अतुल शेठच्या नेतृत्वाखाली, धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली ओतूरला कांद्याचं आंदोलन झालं। तेव्हा खासदार साहेब गायब होते आणि 6 महिन्यावरती जेव्हा इलेक्शन आलं तेव्हा आयत फाट्याच्या चौकामध्ये कांद्याच्या माळा घालून मोठ्या मोठ्यानं गर्जना करत होते। आणि म्हणून बंधू आणि माझ्या भगिनींनो, मी तुम्हाला विनंती करतो, या भूलभयांना जर तुम्ही बळी केला तर भविष्य काळामध्ये फार मोठी चूक होईल, हे लक्षात ठेवा। काय हो, 5 वर्ष एकही काम या तालुक्यामध्ये तुम्ही केलं नाही। 80% कोणत्याही प्रकारचा निधी तुम्ही खर्च केला नाही। पण 15 वर्ष आढळराव पाटील साहेबांनी या पिंपळगाव सिद्धनाथ मध्ये 2 साखव पूल दिले, 2 सभामंडप दिली आणि सर्वसामान्य जनतेच्या करता आपले जीवन कधी समर्पित आहे। रविवारच्या वेळेला जनता दरबार भरावा आणि ग्रामीण खेड्यापाड्यातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करावं। सांगा, मी स्वतः त्याला जबाबदार आहे। नारायणगावच्या असणाऱ्या कार्यालयावरती मी 20 वेळा गेलो खासदार साहेब, पण एकदाही तो खासदार आम्हाला भेटला देखील नाही। आमच्या 1-2 महिन्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या सगळ्या वारकरी मंडळी वैकुंठवासी गुरुवारे कोंडाजी बाबा ढेरे आश्रमावरती जमा केली। म्हटले तुम्हाला 5 वर्षाचा विमा मी फुकट काढून देतो। जसा ते तपासून गेले तसं कुणाचाही तपास त्यांनी केला। मला हे सांगायचं, आणि जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये वारकरी संप्रदायाची कीर्तन प्रवचन बंद झाली होती तेव्हा या तालुक्याचे लोकप्रतिनिधी असणारे आदरणीय अतुल बेनके साहेबांना आम्ही सगळ्या वारकऱ्यांनी सांगितलं की दादा, या तालुक्यामध्ये संप्रदायाची कीर्तन परंपरा थोडी
300-400 वारकरी संप्रदायाच्या हरिभक्त पारायण मंडळींना एक 4 महिने पुरेल एवढा किराणा याची व्यवस्था आदरणीय अतुल शेट्टी बेनके साहेबांनी केली. मला एक सांगायचं बंधू आणि माझ्या भगिनींनो, पाणी विरोधच्या धरणामध्ये पाणी किती शिल्लक आहे? कोकणीच्या धरणामध्ये प्रकल्पामध्ये कधी पाणी शिल्लक आहे? खासदारानं कधी चौकशी केली का? याचं तुम्हाला उत्तर त्यांना द्यावं लागेल. सांगा, नाहीतर 5 वर्ष या कुकडीच्या प्रकल्पातील जेवढी धरणं त्या धरणाच्या पाण्याचं निवेदन 2021च्या नंतर आणि आता 5 वर्षाचं निवेदन शेतकरी बंधूंनो चांगलं आहे की वाईट आहे सांगा. तुम्ही बोला, चांगलं आहे का वाईट आहे? काय? आणि मला हे का सांगायचं की शेतकऱ्याच्या जनसामान्याचा आवाज उठवणारे तिन्ही नेते आज व्यासपीठावरती आहेत. आदरणीय आशाताई आहेत, शिवाजीराव आढळराव पाटील साहेब आहेत, या तालुक्याचे युवा नेते अतुलदादा बेनके साहेब आहेत. आणि मग मी तुम्हाला सांगतो, आपली जनसामान्यांची सगळी कामं ही 3 नेते मंडळी जर करत असतील तर आपल्याला दुसरं शोधायची काय गरज आहे? काय गरज आहे? आणि मला एक आव्हान आहे की तुम्ही आज शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कळवळा निर्माण करता. आणि गेल्या 4 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये मुंबईला जाणाऱ्या भाजीपाल्याच्या गाड्या जेव्हा अडवल्या जायच्या आणि जेव्हा आम्ही खासदारांना फोन करायचं, त्यांच्या पीएला फोन करायचं, त्यांनी त्या फोनला कधीही प्रतिसाद दिला नाही, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्या सर्वांना एक विनंती मी करतो, खासदार साहेब, या गावातील तुमचे असणारे पुतणे सोमनाथ आढळराव पाटील या पिंपळगाव सिद्धनाथचे जावाई आहे. आणि म्हणून जावयाला आम्हाला सांगितलं की खासदार साहेबांचं काम केलं पाहिजे. आणि आम्हाला सगळं पिंपळगावकरांना एक वाटतंय, आमच्या या परिसराला एक वाटतंय, जर आपल्या जावयाला आपल्याकडे जसा सन्मानाची वागणूक मिळत असेल तसे जावयाला दिलेला शब्द उद्याच्या काळामध्ये आपण पाळला पाहिजे. आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार ह्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सातत्यानं जनसामान्य माणसाची काम करणारा माणूस अशी ओळख असणारे आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील साहेबांना येत्या 13 तारखेला घड्याळाच्या पुढे बटन दाबून मोठ्या मताधिक्यानं विजय करा, हीच आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि मी या ठिकाणी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आढळराव पाटलांचा त्याचं कारण असं, या जुन्नर तालुक्यामध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये आपण जो खासदार निवडून दिला तो 5 वर्ष गायब खासदार आहे. त्याचं कारण आहे की कधी ह्या भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नावाचं राजकारण करायचं आणि रहितेचा राजाला 18 पगड जाती एकत्र करून रहितेला न्याय देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. पण छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका निभावणाऱ्या खासदारानं आढळराव पाटील साहेब 5 वर्ष या जुन्नर तालुक्यातला गायब खासदार म्हटलं तरी काय हरकत नाही. कोणत्याही प्रकारची कामं नाही, फक्त तो मोठ्यानं ओरडायचं हे काम केलेलं. आणि म्हणून या तालुक्यामध्ये आदरणीय अतुल शेट्टी बेनके साहेबांनी मोठ्या प्रमाणात विकास कामं केली आहेत. आणि या विकास कामाच्या जोरावरती या परिसराचा कायापालट आदरणीय अतुल शेट्टी बेनके साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे. आणि म्हणून मी बंधू आणि माझ्या भगिनींना मी विनंती करतोय, आपल्या पिंपळगाव सिद्धनाथ मध्ये खासदारांच्या जवळ आम्ही 5 तास उभं होतो की आमच्या गावाला भेट द्या, पण त्या खासदारांना या गावामध्ये भेट द्यायला वेळ नव्हता. आणि जेव्हा त्यांचा जनसंवाद यात्रा आमच्या गावामध्ये आली
तेव्हा एकही कार्यकर्ता त्यांचा सत्कार करण्याकरता राहिलेला नाही। याचं कारण असं 5 वर्ष तुम्ही गोरगरिबांच्या जनतेमध्ये कधीच सहभागी नव्हता आणि म्हणून कालचा एक प्रसंग मी बेनके साहेब सांगेल। कुकरीच्या पाण्याचा प्रश्न जेव्हा भेडसावत होता तेव्हा आम्ही अतुल शेठला परवाला फोन केला, साहेब कुकरी नदीला पाणी कधी येणार? दुसऱ्या दिवशी कुकरीचे सगळे बंधारे काल भरले गेले। याचं कारण असं तुम्हाला सगळं बंधू आणि माझ्या भगिनींना सांगतो, काल गोत्र्याच्या गावामध्ये एक दलित काम झाले, त्याचे 20-25 शेळ्या काही जनावरांच्या जागावरती निधन झालेलं आहे आणि तो देखील जो मालक होता तो मालक देखील त्या जाळाला हुरपळून गेला। आदरणीय अतुलशेठजी बेनके साहेब तिथं आले, त्यांना 15,000 रुपयाची मदत केली। ताई तिथं आल्या, त्यांनी मदतीची भूमिका घेतली। आज लेण्यात ओझरचं दर्शन घेतलंय, कालच दादांनी फॉर्म भरलाय आणि खऱ्या अर्थाने महायुतीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी आपल्या दर्शन घेण्यासाठी, आपले आशीर्वाद घेण्यासाठी मतदारांचे दादा आले। दादांनी विघ्नहर्त्याला त्या ठिकाणी अभिषेक केले आणि आता लेण्याच्या प्रांगणामध्ये, कारण पिंपळगाव सिद्धनाथ या ठिकाणी आलेले ह्या पंचकोशीतील सर्व आपल्या मताचे आणि आपल्या मताचं मोल ज्यांना कळतं असे सगळे आपण मतदार दादांच्या स्वागतासाठी आलात। आपल्याला खासदार कसा असावा हे सांगण्यासाठी प्रत्येक सरपंचाने आपली भूमिका मांडली। या मंचावर तालुक्याचे आमदार अतुलजी असतील, त्याचबरोबर आमची महिला आघाडी असेल, या ठिकाणी तालुका अध्यक्ष म्हणून संतोष नाना पवार साहेब, सगळे गांधेजी, आपण सगळे या गावच्या माजी सरपंच आजी, त्याचप्रमाणे सुनीताताई बोराडे सुद्धा आज या ठिकाणी आलेले आहेत। आमचे भगवानराव आहेत, दत्ताजी आहेत, सर्व कार्यकर्त्यांच्या सोबत आमच्या नगरसेविकाताई आणि सगळे चतुर्थाई सगळेच आहेत। सगळ्यांची नावं घेतली तर बोलण्याची 2 मिनिटं, कारण पुढील गाव वाट पाहताय 9चा दौरा आपण आपल्याला दिला होता, जादा बोलणार नाही। परंतु आपण पाहिलं किती पोटतिकीने या ठिकाणी महाराजांनी आपलं मत मांडलं, महाराजांसारखं, की आपण कीर्तनकार आहोत, प्रवचनकार आहोत, त्यांनी त्यांची भूमिका मांडली या गावच्या नेतृत्व म्हणून। या ठिकाणी संतोष खंडागरेने आपली भूमिका मांडली, या गावचा एक सदन शेतकऱ्यांची जाण असणारा, भान असणारा आणि खऱ्या अर्थाने सतत मोबाईलवर कुणाच्याही नादाला लागून कुणालाही तो उत्तर द्यायला सक्षम असलेला, काय वाणी साहेब बरोबर ना? म्हणजे उत्तर बाकीचे गप्प बसतील, बोलणार नाही, पण उत्तर देईल तो संतोषच देईल, अशी त्याची भूमिका। आम्ही त्याला सांगत असतो, बाबा शांत शांत, पण तो काही शांत बसणारा नाही, असा तापता कार्यकर्ता आहे। त्याचबरोबर आमच्या रवीने समाजाचं असलं म्हणून काय झालं, समाजाचं असलं म्हणून काय झालं, योग्य तोच व्यक्तिमत्व या ठिकाणी निवडून गेला पाहिजे ही भूमिका धरून रवीने आपली भूमिका मांडली। कारण मी सरपंच झालो, मी समाजाचा सरपंच, तू समाजाचा म्हणून तुला मागच्या वेळी मी तुझ्यासाठी रात्रीचा दिवस केला, तू आम्हाला काय दिलं? साधी तुझी भेट होत नाही, तुझी तोंड भेट, तुझी डोळा भेट होत नाही आणि तू आमचं एकही काम करत नाही, असं तो पोट टिकीने या ठिकाणी सांगत होता। अष्टविनायकाच्या गप्पा कोणी मारायच्या नाही, कारण देशामध्ये मोदीजी आहेत आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली दादांना, ज्यावेळी दादा या ठिकाणी 20 वर्ष काम करतायत, 15 वर्ष नाही 20 वर्ष, 15 वर्ष तुम्ही निवडून दिला 4 सालापासून, पण त्याच्यानंतर 5 वर्ष जरी तुम्ही निवडून दिला नाही, तुम्ही नटरंग निवडून दिला, पण दादांनी आपली भूमिका तुम्ही नकारला तरी त्यांनी काम केलं। तुम्ही टीव्हीतल्या सिरियलच्या असणाऱ्या नटाला त्या ठिकाणी निवडून दिला, तुम्हाला माहित नव्हतं की काय आपण चूक करतो आहोत, पण आज सगळ्यांना कळून चुकलेलं आहे की असं नेतृत्व आपल्याला भावणारं नाही, आपल्याला पचणारं नाही। आमच्या माता भगिनींना सांगू इच्छिते, उद्या जर तुम्हाला खरंच जिजाऊ व्हायचं असेल तर आपली लेकरं ही समाजामध्ये समाजाच्या हितासाठी उतरली पाहिजे। जसं जिजाऊने या ठिकाणी या तालुक्याची निवड केली, स्वराज्याचं तोरण बांधणारा शिवबाबा कसा असावा आणि मावळे कसे गोळा करावे, 18 पकड जातींना बरोबर घेऊन ज्यांनी या ठिकाणी स्वराज्याचं तोरण बांधणारा सुपुत्र आपल्याला दिला, ती जिजाऊ बना। ज्या सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला खऱ्या अर्थाने शिक्षणाची दारं कवाडं उघडी केली, स्वतः त्रास सोसला आणि आपल्याला या ठिकाणी
त्यांच्यामुळे आला। त्यांनी आपल्याला शिक्षणाची कवाडे उघडून उद्याची माझी माता कशी असावी हे त्यांनी शिकवलं। आणि जर हाच वारसा आणि पुढे वारसा चालावा असं वाटत असेल तर एकमेव शिवाजीदादा आढळराव पाटील हेच असे उमेदवार आहेत की ज्यांना जाण आणि भान आहे। त्यांचं कर्तृत्व आपण पाहिलेलं आहे, त्यांचं काम आपण पाहिलेलं आहे। या ठिकाणी प्रत्येकाने सांगितलं म्हणजे प्रत्येकाला ठाऊक आहे, गल्लीतलं काम करणारा खासदार नसतो, तो दिल्लीत गरजणारा असतो। बाबा रे तू दिल्लीतच गरज, आम्हाला इथे तुझी गरज नाही। सर्वसामान्य जनतेला पाहिजे तो पाण्याचा प्रश्न सोडवणारा, तो लाईटीचा प्रश्न सोडवणारा, गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवणारा, आरोग्याची समस्या आली तर धावून जाणारा, पोलीस स्टेशनची समस्या आली तर धावून जाणारा, तहसीलची समस्या आली तर धावून जाणारा, भूमी अभिलेखची समस्या आली तर धावून जाणारा, स्वतःच्या छाताडावर वाद झेलणारा आणि माझ्या शेतकऱ्यांचं संरक्षण करणारा असा जर कोणी खासदार असेल आणि तो खासदार म्हणजे शिवाजीदादा आढळराव पाटील। महिलांनो पेटून उठा, आजपासून तुमची सुरुवात झाली। काल फॉर्म भरलाय, आज दादा पहिली सुरुवात तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आले। या ठिकाणी विघ्नहत्याचा आशीर्वाद घेतला, लेनादीचा घेतलाय, शिवछत्रपतीच्या भूमीत आले, शिवछत्रपतीच्या मावळ्यांनो जागे व्हा। या ठिकाणी असणाऱ्या तरुणाईने, ज्येष्ठांनी आणि महिलांनी पेटून उठलं पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे। पठ्या तू जरी या तालुक्यातला असला तर पोरग बाप ठरवतो, सुनबाई आणि बाप लेकाला कोणाच्या हातात किल्ल्या द्यायच्या। 4 लेक असतील 5 असतील पण कर्तबगार बघून त्या कर्तबगाराच्या हातात सांगतो, बाळा तुला कमी पडलं तर चालेल, हे कुटुंब तुला सांभाळायचं आहे। आणि ती भूमिका आज तुम्हाला सगळ्यांना घ्यायची आहे। सासूबाई म्हणते माझ्या येणाऱ्या लेकी असतील, जावई असतील, बाहेरचे सगळे सोयरे पाहुणे असतील, पण सुनबाई 3 सुना 4 सुनाय, पण कर्तबगार सून कोण आहे? जी स्वतःला नाही राहिलं तर बघत नाही पण पहिलं येणाऱ्यांचं पुरं करते असं। पण सुनबाई 3 सुना 4 सुनाय, पण कर्तबगार सून कोण आहे? जी स्वतःला नाही राहिलं तर बघत नाही पण पहिलं येणाऱ्यांचं पुरं करते असं जर कर्तबगार नेतृत्व आपल्याला पाहिजे असेल तर ते नेतृत्व म्हणजे शिवाजीदादा आढळराव पाटील। आणि म्हणून या देशाच्या पंतप्रधानांनी अनेक संकट जगामध्ये ज्यांचा आज बोलबाला आहे, असं पंतप्रधान 75 वर्ष तुम्ही पाहिली, 75 वर्षातला यांचा 60 वर्षाचा कारभार पाहिला, 60 वर्ष तुम्हाला दिली, तुम्ही काय जिद्दीने लावले। आज तुम्ही पाहताय जगाच्या पटलावर आज अमेरिका सुद्धा घाबरते। कुठल्याही देशाचं भांडण असेल, कुठल्याही देशाचा प्रश्न असेल तो म्हणते मोदी को बोलो, अरे मोदी है तो सब मुमकिन है। आणि म्हणून मोदीजींचे हात बळकट कोण करणार आहे? कोण करणार आहे? कोणाला निवडून दिलं पाहिजे? जोरात बोला, कोणाला निवडून दिलं पाहिजे? आवाज जोराचा पाहिजे महिलांचा। कोणाला निवडून द्यायचंय? आढळराव पाटलांना निवडून द्यायचंय। आणि म्हणून येणारी 13 तारीख आणि ज्याने आपली लेकरं बाहेर शिकायला गेलेली 2,500-3 हजार लेकरं करोनाच्या काळात इथे आणली, आपल्या कुटुंबातल्या मुंबई असेल, देशात असेल, कुठेही असेल, आपल्या सगळ्यांना जीवनदान देण्याचं काम तुम्हा सगळ्यांनी लस घेतली का नाही घेतली? घेतली ना? मग ती लस देऊन आपलं कुटुंब वाचवण्याचं काम ज्यांनी केलं, ज्यांनी 5 वर्ष अजूनही तुम्हाला मोफत धान्य देण्याचं काम केलं, प्रत्येक शेतकऱ्याची कळ ओळखून त्यालाही जगण्याचा अधिकार आहे हे सांगणारा विमा उतरवण्याचं काम देखील केलं। 5 लाखापर्यंत तुमचं ऑपरेशनचा खर्च झाला तरी तो माणूस जगला पाहिजे, शेतकरी जगला पाहिजे, त्या कुटुंब आपला परून जगला पाहिजे। माझी शेतकरी महिला स्वतःची काळजी घेत नाही, ती पण जगली पाहिजे। ही भूमिका घेऊन मुलगा शिकला पाहिजे, शिक्षणाची दारं उघडी केली, शिक्षणासाठी अनेक आणि रेल्वे जेवढ्या सुरू केल्या, आपली लेकरं बाहेर आहेत, आपल्या सुना बाहेर आहेत, लेकी बाहेर आहेत, त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विमानतळावर देखील उभं केली। आज आपण पाहतोय की कारखाना आपल्या इथे आहे, पण 10 वर्षात FRP जेव्हा चालू केली मोदीजींनी, केंद्र सरकारने निर्णय घेतला आणि आपण पाहतोय की शेतकऱ्याच्या ऊसाचा भाव पहिला कारखाना ठरवायचा, आता कोण ठरवतोय? या देशाचे पंतप्रधान आणि सभागृहामध्ये बसणारे दादासारखे ज्यांना तुम्ही नेतृत्व देणार त्याच व्यक्तींना तो अधिकार आहे। अष्टविनायक रस्ते उभे राहिले, आपण ज्यांनी कोणी वैष्णवदेवी, जे कोणी तीर्थाला जातात, जे कोणी आज अयोध्येला गेलं असेल, गेला की नाही अयोध्येला? कोणी काहीतरी गेले असतील ना, 4-5-10 गेले ना? कसं वाटलं? रामाचं मंदिर
जे कधी भूतोन भविष्य कोणी विचार केला नव्हता की आपण हे मंदिर 500 वर्षापासूनचं स्वप्न होतं साकार करण्याची हिंमत दाखवली, करून दाखवला, आधी केलं आणि मग सांगितलं. आणि म्हणून अशा नेतृत्वाला आपल्याला साथ देण्यासाठी शिवाजी दादा आढळराव पाटील यांना 13 तारखेला भरघोस मताने विजयी करायचा आहे. 1 नंबरचं मतदान या जुन्नर मधून झालं पाहिजे. होणार का? जय श्रीराम, जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. उपस्थित असलेले आपल्या मनातील खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, त्याचप्रमाणे जुन्नर तालुका दमदार आमदार माननीय अतुल शेठ बेनके, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य सौ आशाताई बुचके, त्याचप्रमाणे संतोष नाना असेल, गांजाळे दादा असेल, सर्व माझ्या भगिनी वर्ग असेल, त्याचप्रमाणे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पांडुरंगजी पवार, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर आजचा मेळावा 5 गावांचा आणि 5 गावांमधील सर्व शेतकरी बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर दादांच्या प्रचाराचाही काल फॉर्म भरला आणि आज सुरुवात पुन्हा एक नव्या जोमाने या ठिकाणी झालेली आहे. आणि आपण या ठिकाणी पाहिलं असेल गेले 5 वर्ष खासदाराचं काम कसं असतं, खासदारांनी काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे. हे म्हणतात की आम्ही गल्लीत नाही दिल्लीत काम करतो. खरे काम आपल्या गल्लीमध्ये आहे, आपल्या गावामध्ये आहे, आपल्या तालुक्यामध्ये आहे. आणि आपण मत मागायला गल्लीत येता आणि दिल्लीचा आवाज उठवता. खरं तर गेले 5 वर्ष, आज 5व्या वर्षी आपण कांद्याच्या माळा घातल्या. खासदार साहेबांना माझं एक आव्हान आहे की आपण गेले 5 वर्ष, आपण 4 वर्ष कांद्याला बाजार होते आणि 5व्या वर्षी कांद्याला बाजार नाही म्हणून कांद्याच्या माळा घातल्या. खरं तर 5व्या नाही 5ही वर्ष कांद्याला बाजार होता, प्रत्येक मालाला बाजार होता. आणि आपण फक्त ढोंग करून आणि हे करून आपल्याला पुढे जायचंय, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुढे न्यायचाय हे म्हणतात, तेच म्हणतात. पण असं काय नाही, फक्त विकास काम. दादा खरं तर मला म्हटले आता तुमच्या समाजाचा माणूस उभा राहिलाय, म्हटलं समाजाला नाही पण विकासाला महत्व आहे. या तालुक्यामध्ये विकास जर करायचा असेल तर अजितदादा असेल, मुख्यमंत्री साहेब असतील, त्याचप्रमाणे देवेंद्र साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून ही 3 माणसं, अतुल शेठ असतील, आशाताई असतील, शरददादा असतील, ही 3 माणसं खरं तर आमच्या गावात आणि आपल्या तालुक्याचा विकास खऱ्या अर्थाने हे करू शकतात. हे मी आज तुम्हाला सांगू इच्छितो. कारण इथून माग काय झालं, एवढा मोठा गठ्ठा त्यांच्या पीएला नेऊन द्यायचा, एकही कोणताही दौरा नाही, काय नाही, कोणता जनसंपर्क नाही. आणि तिथं गेल्यानंतर त्यांचा पीए म्हणतो आज करू उद्या करू, म्हणजे चहापेक्षा किटली गरम. खासदार साहेब तर भेटलेच नाही आजपर्यंत. पण यांच्या या वागणुकीमुळे शेतकऱ्यांना झालेला त्रास, आज जर पाहिलं तर सारखी लाईट जाती तर ट्रान्सफॉर्मर जळतात. फक्त एका फोनवर आशाताई असेल, अतुल शेठ असेल, शरददादा असेल, यांना एक जर फोन केला तर सकाळी जर डीपी जळाले तर संध्याकाळी डीपीचं ट्रान्सफॉर्मर घेऊन यायचे. हे अधिकाऱ्यांना वाचणारा वचक या 3 माणसांचा. आणि यांना फोन करून आम्ही आजपर्यंत एकही ट्रान्सफॉर्मर मंजूर झालाच नाही. आणि तालुक्यासाठी कुठेही लाईटची व्यवस्था यांनी आजपर्यंत केली नाही. आणि असा खासदार जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण कोणत्या विचाराने चाललं पाहिजे. खरं तर शिवाजी दादा आढळराव पाटलांच्या विचाराने चाललं पाहिजे, हेच मला तुम्हाला या निमित्तानं सांगायचंय. खरं तर आजच्या या सभेला भरपूर टाइम झालाय, जास्तीचं बोलणं उचित नाही. पण आमच्याही गावात एकदाही आज 5 वर्ष झाले, एकदाही अमोल कोल्हे आले नाही आणि कोणताही प्रश्न तर त्यांनी सोडवलाच नाही. आणि आले तर आले फक्त रस्त्याने गेलं म्हणतात. अहो रस्त्याने तर सगळेच जातात हो, पण प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी जी ग्रामपंचायत असती त्या ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्य असतील, सरपंच असतील, उपसरपंचाला कधी भेट दिली तुम्ही? एक भेट नाही, एक पत्राचं वाचन नाही. आणि
जो आता जो रस्ता केला आहे ओझरले नेत्री, जो अष्टविनायक रस्त्याच्या कामानिमित्त मी गेलो होतो, मला म्हणतात का हे काम आता नाही होणार, हे आता पैसे संपले. अहो पैसे काय संपले, आम्ही तुम्हाला संपू, हेच मला या निमित्तानं सांगायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवाजीदादा आढळराव पाटील यांचा अधिकृत प्रचार दौरा आजपासून आपण चालू करतोय आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतून चालू होतोय. याचा अभिमान प्रत्येकाला आहे आणि तशी भावना सगळ्यांनी व्यक्त केली आहे. कार्यक्रमाला उशीर झालाय, पुढेही दौरा आमचा तो उशीर होत चाललाय म्हणून मी अधिकचा वेळ घेणार नाही. पण मित्रांनो, मला एक सांगा, आपण ज्यांना आजपर्यंत निवडून दिलं, हे जे काय 5 गावचे लोक येत आहेत, आता गोदरेचे लोक आहेत, उतळे साहेब इथं बोललो, हाटकेश्वराचं मंदिर आहे तिथं आपण यात्रा करतो, त्या गावाला आता 15 कोटीचा रस्ता दिलाय. एकदा तरी आपले खासदार जे मागे निवडून दिले होते ते गोदरे गावात आले का? त्या गावाच्या कुठल्याही प्रश्न संदर्भात पुढे आले का? 8 दिवसापूर्वी दलित झालं, त्या कुटुंबाला मदत करण्यासाठी मी आलो, शरददादा आले, आशाताई आल्या, तिथं आम्ही विविध नेते आले, त्यांना काही कळवळ आहे का? मग असे खासदार आपले प्रतिनिधित्व करत असताना दिल्लीतून भाषण करणार आणि ज्याला आपल्याबद्दल अजिबात तळमळ नाही, अशा माणसाच्या मागे उभं राहण्यात काय अर्थ नाही. परत गोळेगावचं आहे, गोळेगावला आता आपण नवीन केटी केला, ते केटीमुळे त्या शेतकऱ्यांना किती फायदा झाला. त्या गोळेगावमध्ये एकदा तरी आले का? आले असतील काही ठराविक लोकांच्या घरी, ते मला काही दुसरं बोलायचं नाही. ते लेण्याद्रीच्या गणपती बाप्पाला एकदा सुद्धा वरती पाया पडायला आलेले नाही. गावाच्या प्रश्नासंदर्भात जेव्हा जेव्हा जे जे घडलं आलेले नाही. त्या फाट्यापासून त्या गोळेगावच्या पुलापर्यंत आता 50 लाख रुपये दिले आणि अजूनही 50 लाखाचं प्रोव्हिजन करून आम्ही संपूर्ण रस्ता कॉन्क्रीट करतोय. का करतोय? आम्हाला तुमच्याबद्दल तळमळ आहे, आम्ही काम करतो. महायुतीतले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेबद्दल तळमळ आहे आणि आम्ही जे जे सांगतो ते मदत करण्याचे काम ते करतात. कुमशेतला आपलं मुख्य हनुमानाचं मंदिर आहे, पलंगाची यात्रा असते, एकदा तरी त्या पलंगाच्या यात्रेला आले का? आले का? पण तुमचं जे ग्रामीण भागातलं जे गाव आहे तिथे रस्ते मला रवीने जे सांगितले ते सगळे पूर्ण करायचं काम कुमशेत पासून जुन्नर, शिरोलीपासून महाबळेवाडीपर्यंत कुमशेतचा अष्टविनायकचा रस्त्याचं काम चालूच आहे. त्या अष्टविनायकच्या रस्त्यामध्ये पण जेव्हा जेव्हा ज्या ज्या अडचणी येईल त्या पूर्ण करण्यासाठी आपण तिथं काम केलं. जो माणूस निवडून देतो त्याला आपल्याबद्दल तळमळ असली पाहिजे. आता पलंगाच्या यात्रेला जेव्हा आपण मुख्य गावात पलंग येतो आणि मग पलीकडे जातो ते बेट वस्तीमध्ये, त्या बेट वस्तीकडे जाण्यासाठी आम्हाला आता नदीवर पूल पाहिजे. माझ्या महिलांनी मला मागणी केली, तिचं प्रोव्हिजन आता आम्ही या बजेटमध्ये करतोय आणि ह्या कुमशेत पासून पलीकडच्या बेट वस्तीमध्ये पुढच्या वर्षीची पलंगाची यात्रा त्या पुलावरच पलीकडे जाईल. अशा प्रकारचं काम आम्ही करणार. आम्ही काम करणारे लोक आहोत आणि कामाच्या माध्यमातून पुढे जाणारे लोक आहोत. कामाच्या मागे उभं राहण्यासाठी आपण सर्वांनी सतर्क राहायला पाहिजे. या पिंपळगाव सिद्धार्थनाथ आणि पंचक्रोशीतलं एक महत्वाचं मंदिर म्हणजे पाताळेश्वर. इथलं विठ्ठलवाडीचं आपलं विठ्ठल रुक्माईचं मंदिर. महाराज तुम्ही इथं भाषण केलं, संतोष तो अत्यंत तडफेने बोलला. पाताळेश्वरला एकदा तरी आले त्याला पाताळेश्वरला आपण तुम्ही म्हणाल तेवढा आपण निधी देत राहिलो. विठ्ठल रुक्मिणी मंदिरच्या याला निधी दिलो. पिंपळगाव सिद्धनाथला केटी पूर्ण केला. तुम्ही सांगाल ते माझ्या परीने काय रस्ते असतील, ताई त्यांच्या परीने रस्ते असतील, शरददादा त्यांच्या परीने असतील, या सगळे काम करणं. या गावाचा आणि पंचक्रोशीचे हे जी 5 गाव आहेत त्यांचा महत्वाचा प्रश्न तुम्हाला दिवसा वीज अत्यंत ताकदीने तुमच्या सगळ्याकडे लाईट व्यवस्थित पोहोचली पाहिजे. जेव्हा जेव्हा तो प्रश्न उपस्थित राहतो त्या प्रश्नाला तुमच्या हाकेला उत्तर देऊन मी असेल, ताई असेल, दादा असेल, आम्ही तेव्हा तेव्हा आलो. आम्ही काही पक्ष पार्ट्या पाहिल्या नाही, गट नाही पाहिलं, पण सर्वसामान्य माणसाला मदत करण्यासाठी आलो. आपल्या गावातला एक सुपुत्र दुर्दैवाने अपघात झाला आणि त्या लाईटीच्या पोलवर मरण पावला. तेव्हाचा प्रसंग आठवला. कोण कोण नेते आले होते? हेच 3 नेते आले होते. आणि जेव्हा जेव्हा आम्ही हात द्यायचो, हे सगळ्या गोष्टी करायचो, उत्तर अजिबात नाही. तुमची ग्रामपंचायत विक्रमाने तुम्ही तिथे कारभारी आहे, किती वेळा पत्र दिले, त्याचे उत्तर आले का? माझ्याकडे जेव्हा येतात तेव्हा निदान काही ना काही तरी समाधान तुमचा प्रयत्न करायचं काम करतो. आलदाराचा विरंगुळा केंद्र असेल,
तिथल्या मंदिराचा सभा मंडपाचा असेल, आधी तर सभा मंडपाला पैसे दिले, ते म्हणले नाही आम्हाला पत्र्याचं नाही आजच करायचंय, अजून पैसे लागणार आहे, अजून पैसे दिले आणि ते काम पूर्ण करण्याचं काम केलं. पण अशा परिस्थितीमध्ये आपण जेव्हा पुढे जातो तेव्हा शाश्वतीने काम करणारे माणसं पाहिजे आणि शाश्वतीने आपल्या समाजामधला काम करणारा माणूस हा शिवाजीदादा आढळराव पाटील. माझ्या जवळच्या कार्यकर्त्याचं आईचं जर मयत झालं, तिथं जर दुःखीत घटना घडली, त्यांना हृदयामध्ये काहीतरी वाटतं म्हणून ते भेटायला येतात. काही जण म्हणतात खासदाराचं काम मैत्रीने दशकरी करायचं नाही, पण माझा जवळचा माणूस जेव्हा जातो ना तेव्हा माझ्या कुटुंबात दुःख झालं असं मला वाटतं. असा विचार करणारा नेता पाहिजे आणि ते म्हणजे शिवाजीदादा आढळराव. अहो जे म्हणतात ना मैत्री आणि दशकरीला खासदाराचं जायचं काम नाही, त्यांनी आता काय केलं माहिती का, काही दशकरी अटेंड केले आणि त्या दशकरीची पोस्ट फेसबुकला टाकली. तुम्ही टाकतात का दशकरी? आम्ही रोज त्या लोकांमध्ये आम्ही दशकरी अटेंड केली, लोकांच्या दुःखात आहे, कामाचे नाही. मोठ्या साहेबांबद्दल आम्हाला आदर आहे, आम्ही दादांचं नेतृत्व स्वीकारून महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यांच्या पाठीमागे उभा आहे. पण जो उमेदवार साहेबांनी दिलाय तो आमच्या जुन्नरकरांना मान्य नाही. या साहेबांनी दिलाय तो आमच्या जुन्नरकरांना मान्य नाही. या जुन्नर तालुक्यात 3 मुख्य पक्ष घटक आणि जे आमच्यावर आरपीआय असेल, मनसे असेल, हे सगळ्या गोष्टी असेल आणि गावगावचे आमचे लोक जे आमच्यावर संबंधित आहेत, या सगळ्यांच्या जोरावर जुन्नर तालुक्यामध्ये 30 ते 40 हजारचं लीड आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटलांना दिल्याशिवाय राहणार नाही. त्यांची निशाणी आहे घड्याळ. त्या घड्याळाचं बटन दाबा संतोषराव. पुढं काय करायचं करा. तुमचं ताईवर प्रेम आहे, तुमचं ताईवर प्रेम आहे, तुम्ही ताईच्या मागेच राहा. ज्यांचं शरददादावर प्रेम आहे शरददादाच्या मागे राहा. काही राहिली तर माझ्या मागे पाहिजे. पण तेव्हाची परिस्थिती तुम्हाला काय करायचं करा. पण आता आपल्या तालुक्याला घडवायची गरज आहे. आम्ही सगळे लोक तेच सांगायला आले की आपल्याला शिवाजी दादाच्या मागे उभं राहायचंय. घड्याळाच्या समोर बटन दाबा आणि दादाला मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, एवढीच मी आपल्याला विनंती करतो. आणि मी माणिकडो धरणाच्या पुढची जेवढी गाव आहे जुलैच्या एंड पर्यंत तुमची नदीला पाणी कमी पडून देणार नाही. हा अशोक जनतेचा तुमच्या समोर शब्द आहे. धन्यवाद. निवडणूक 2024च्या अनुषंगाने शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे आणि मित्र पक्षाचे अधिकृत आणि आपल्या सर्वांचे आवडते उमेदवार म्हणजे शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या खरं तर प्रचाराच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित या गावचे सन्माननीय सरपंच प्रदीपदादा भांगे, उपसरपंच जितूदादा सस्ते, प्रियंकाताई सस्ते, सर्वच ग्रामपंचायतचे सन्माननीय सदस्य आणि या तालुक्याचे आमदार, खरं तर युवा आमदार ज्यांनी खरं तर दादांची जबाबदारी आणि हा विडा उचललेला आहे. आपण सर्वच जण बघतोय की अतुल दादा असतील, आशाताई असतील, शरददादा असतील, सर्वच जण ही कामाची माणसं आहेत आणि ही खऱ्या अर्थाने कामाची माणसं कोणाच्या पाठीमागे जर भक्कमपणाने उभी असतील तर ती आहेत दादांच्या मागे. आणि म्हणून मला वाटतं की आपण सर्वसामान्यांनी जर कोणाचा विचार करायचा असेल किंवा एकच विचार पक्का जर करायचा असेल तर तो फक्त म्हणजे शिवाजीदादा आढळराव पाटील. आपण तरुणांनी मागच्या वेळेला आपल्यासारखा तरुण होतकर उमेदवार आपण निवडून दिला, परंतु झालं काय की आपण तरुण चंचल असतो. हे झालं का ते झालं का आणि क्विक सगळं हवं असतं, परंतु ते होत नाही. आणि दादांच्या मागे पूर्वीही सलग 3 पंचवार्षिक 15 वर्ष ज्येष्ठ खऱ्या अर्थाने उभे राहिले आणि आज देखील दादांना मला वाटतं दादा लकी तारीख आपल्याला आलेली आहे 13, 1 आणि 3, 4. त्यामुळे चौथ्यांदा तुम्ही निश्चित संसदेमध्ये जाणार आहात. आणि मी पुढचं भाकीत आता करू इच्छिते की मला असं वाटतं की शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मंत्रीपद देखील तितक्याच गाजत वाजत संसदेचं पहिल्यांदा येईल आणि हे सर्व शक्य होईल जेव्हा आम्हासारखे सर्वसामान्य एकवटतील आणि खऱ्या अर्थाने एक विचाराने जेव्हा आपण दादांना संसदेमध्ये पाठवू. खरं तर दादांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर पडल्यापासून दुसऱ्या दिवसापासून खरं तर ज्या लोकांनी मला मतदान केलं, जरी अपयश आलेलं असेल त्या लोकांसाठी मला काम करायचं, या प्रामाणिक भावनेतून दादांनी दुसऱ्या दिवसापासून कामं सुरू केली.
मला वाटतं सलग 20 वर्ष जर कोणाचा जनता दरबार दर रविवारी भरत असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे शिवाजीदादा आढळराव पाटील. आणि त्या दरबारामध्ये प्रत्येक गोर गरीब वंचित शोषित पीडित प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्याचं काम दादा आज इतकी वर्ष करतायत. आस्था गायत त्याच्यामध्ये कधीही खंड पडलेला नाही. मला वाटतं 1-1.5 महिन्यापूर्वी माझा जाण्याचा योग आला. त्यावेळेला दादांना डॉक्टरांनी सांगितलं होतं की 10 वाजता जनता दरबार चालू झाला आणि जो 2-2:30 वाजता मी गेले होते. दादांना सांगितलं होतं की आता तरी दादा तुम्ही रेस्ट घ्या. परंतु मला वाटतं मोजके 10-15 लोक राहिल्यामुळे दादांनी काही डॉक्टरांचं ऐकलं नाही आणि दादांनी तो दरबार 4 वाजेपर्यंत चालू ठेवला. परिणामी 5 वाजता दादांना ऍडमिट आणि ह्या सगळ्या प्रोसेसला सामोरं जावं लागलं. म्हणजे आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्यासाठी येणारा खासदार म्हणजे शिवाजीदादा आढळराव पाटील. करोना सारख्या संसर्गजन्य आजारातून खरं तर जे आपल्याकडून अपेक्षा आहे की तेच आपल्याला खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकतात. म्हणून आपण त्यांच्याकडे फार आशेने बघत होतो. ते डॉक्टर खरं तर आले नाही, परंतु हा माझा सर्वसामान्यांचा गोरगरिबांचा दादा भैरवनाथ पतसंस्थेच्या माध्यमातून सीतेवाडी सारख्या सर्वसामान्य गावामध्ये पोहोचला. कित्येक लोकांना मला वाटतं ट्रकचे मी काउंट सांगणार नाही, परंतु अन्नधान्याचा पुरवठा करणारा आपला दादा आहे. म्हणजे आपली पंचक्रोशी जपणारा आपला दादा आहे. आणि म्हणून या दादाच्या मागे आपल्याला सर्वांना उभं राहायचंय. आज खरं तर प्रचाराच्या दौऱ्याच्या माध्यमातून म्हणणार नाही, याच्या आधी दादा निधींच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. अनेक सुखदुःखामध्ये आपण पाहतोय दादा आपल्याला दिसतात. खरं तर युवा खासदार आपण म्हणतोय. युवा खासदार एकच गेला का हो संसदेमध्ये? अनेक युवा खासदार संसदेमध्ये पहिल्यांदा जाण्याचं झालंय. तर त्याच्यामध्ये नवनीत राणा आहेत, अमरावतीच्या खासदार आपण सगळ्यांनी बघितलं असेल. श्रीकांत शिंदे आहेत, ते पण युवा आणि डॉक्टर खासदार आहेत. धैर्यशील माने आहेत. मग काय ही लोक काय सुखदुःखामध्ये लोकांच्या येत नाहीत का? अहो, जो कार्यकर्ता आपल्या पायाला भिंगरी लावून आपल्यासाठी पळतो त्याच्या सुखदुःखामध्ये जाणं हे खासदाराचं काम नाही का? तर आहे. मी म्हणणार नाही लगेच आलं पाहिजे, परंतु निदान आपल्या सुखदुःखाची जाणीव असणारा, किमान जाणीव असणारा व्यक्ती संसदेत पाठवावा. खऱ्या अर्थाने जो लोकांमध्ये येतो, लोकांचे प्रश्न समजून घेतो आणि त्या प्रश्नांना उत्तर, त्या प्रश्नांचं सोल्युशन खऱ्या अर्थाने जर पॉलिसीच्या माध्यमातून जर आपण संसदेमध्ये पाठवू शकलो. कारण पॉलिसी डिझायनिंग जेव्हा करतात, वेगवेगळे कायदे जेव्हा पारित होतात, तर त्यावेळेला त्या व्यक्तीला त्याचा सूक्ष्म अभ्यास असणं गरजेचं आहे. आणि हा अभ्यास मला वाटतं अनुभवांचीच शिदोरी त्याला लागते. त्यामुळे असा अनुभवी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ खासदार आपण सर्वांच्याच आशीर्वादाने पुन्हा एकदा संसदेत गरजण्यासाठी आपल्या या वाघाला, शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या बीजेपीच्या आपल्या या ढाण्या वाघाला घड्याळाच्या चिन्हावर पुन्हा एकदा आपण सर्वांनी मतदान रूपी आशीर्वाद द्यावेत. आणि 13 तारखेला विजयाची नांदी आपण सर्वांनी फिक्स करावी, हीच माफक अपेक्षा मी सर्वच तालुक्यातील तमाम कष्टकरी भगिनींच्या वतीने व्यक्त करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.